अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। 2023 साठीचा हा पुरस्कार त्यांना जाहीर झालाय। राज्य शासनाकडून या सन्मानाची घोषणा करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन केलेलं आहे। कला क्षेत्रात इतक्या वर्षात त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल अशोक सराफ यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। राज्य शासनाकडून मुख्यमंत्र्यांकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन केलेलं आहे। अशोक सराफ यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे। विविध धाटणीच्या विविध शैलीच्या अशा भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत। मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे। त्यांच्या विनोदी शैलीच्या भूमिका प्रचंड गाजलेल्या आहेत। आजही प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या विविध चित्रपटांमधील विविध व्यक्तिरेखा आजही मनात राज्य करत आहेत आणि ह्याच त्यांनी दिलेल्या या कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणेजी आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडल्या गेल्या आहेत। किशोरीजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। आनंदाची अशी ही बातमी आहे, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। आपली प्रतिक्रिया? सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन अशोक। आणि अशोक सराफ म्हणजे एक मोठी अभिनयाची आणि शिस्तीची शाळा आहे असं मी म्हणेन। आणि आज त्यांना महाराष्ट्र भूषण असं त्यांना जो पुरस्कार मिळतोय त्यासाठी मला खूप खूप आनंद होतोय। आणि खरंच म्हणजे एवढा आय एम प्राऊड ऑफ हिम की इतकी वर्ष सातत्यानं त्यानं काम केलं आहे आणि तितक्याच काय म्हणतात तसं इगरनेस आणि तितकंच फायर आहे त्याच्यामध्ये। म्हणजे माझ्या सिनेमामध्ये पण त्याने काम केलं। मी फिल्म प्रोड्यूस डायरेक्ट केली होती, ऐका दाजीबा, माझ्या मिस्टरांनी डायरेक्ट केली होती, दीपक बलराज यांनी। त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अलीकडची फिल्म आहे ती आणि त्याच्यामध्ये इतके सगळे ऍक्टर्स होते, मल्टी स्टार कास्ट होती, पण एकही सीन ते असे पडू देत नव्हते। एकही सीनला असं नव्हतं की माझं वर्चस्व हवं आहे। नॉर्मली सिनियर ऍक्टर्स तर्फे तो होत असतं कधी कधी, पण त्यांच्या बाबतीत म्हणजे इतका तो सगळ्यांचा एक तर जगतमित्र आणि ऍक्टर्ससाठी, टीमसाठी, पूर्ण फिल्मसाठी ते एक वेगळंच म्हणजे देणं असतं त्यांचं ते की म्हणतात ना तसं की त्यांचा जर आपल्या पिक्चरमध्ये सहभाग लाभला तर आपला पिक्चर सुपरहिट होणार आणि दर्जेदार होणार याची गॅरंटी। त्यापेक्षाही जास्त म्हटलं तर एक इन्स्टिट्यूशन आहे, त्यांना बघून कितीतरी लोकांनी आपले किचन चालवलंय असं मी म्हणेन। कारण त्यांना कॉपी करत करत लहानाचे मोठी बरीच मंडळी झाली आणि त्यांना कॉपी करत करत अभिनय केला। त्यांच्यामुळे त्यांचंही करिअर चांगलं घडलं। म्हणजे गुरु चांगला असेल तर निश्चितच पुढे देखील तेवढाच पुढे प्रगती करतो। अगदीच। किशोरी शहाणेजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत दिली त्याबद्दल तुमचे आभार।